नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. डेल्टा आणि ओमायक्रॉन पाठोपाठ आता डेल्टा क्रॉनचं नवं संकट घोंगावू लागलंय. कोरोनाच्या दोन्ही व्हेरियंटमधून डेल्टा क्रॉन हा नवा व्हेरियंट जन्माला आला असल्याचा दावा सायप्रस विद्यापीठातील संशोधकांनी केलाय. त्यामुळे जगभरात आता एकच खळबळ उडाली आहे. डेल्टा क्रॉन किती घातक आहे, त्याची लक्षणं कोणती आहेत, भविष्यात त्याचा किती धोका संभवतो किंवा त्यावर कोणता उपाय प्रभावी आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत डेल्टा क्रॉनचं सावट या खास कार्यक्रमात. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगातून डेल्टा क्रॉन व्हेरियंट हा तयार झाला असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची आता चिंता वाढली आहे. कारण यापूर्वी आलेल्या डेल्टामुळे जगात मोठी मनुष्यहानी झाली होती. तर ओमायक्रॉननं अवघ्या काही दिवसातच जगाला कवेत घेतलंय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. जगावर डेल्टा क्रॉनचं सावट. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ. जगभरातल्या अनेक देशांची चिंता वाढली. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात वेगानं प्रसार होत असतानाच आता कोरोनाचा आणखीन एक नवा व्हेरियंट काही ठिकाणी आढळून आलाय. यापूर्वी आलेल्या डेल्टा आणि ओमायक्रॉन अशा दोन्ही व्हायरसच्या संयोगातून हा नवा व्हेरियंट तयार झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्याला डेल्टा क्रॉन असं नाव देण्यात आलंय. खरे तर डेल्टा क्रॉन नावाचा असा कोणताही प्रकार सध्या तरी अस्तित्वात नाहीये. आपण जर विचार केला तर भारतामध्ये जी दुसरी लाट आली होती ती डेल्टा या व्हेरियंटमुळे आलेली होती आणि आता जी लाट आलेली आहे म्हणजे तिसऱ्या लाटेचं ही ओमिक्रॉनची आहे. तर ती डेल्टाचे जे केसेस आहेत किंवा डेल्टामुळे जे कोविडचा उद्रेक झालेला होता तो कमी होऊन आता तो ओमिक्रॉनमध्ये शिफ्ट होतोय. तर ह्या दोन शिफ्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही केसेस असतात ते आपण डेल्टा क्रॉन म्हणतोय. सायप्रस विद्यापीठातल्या संशोधकांनी कोरोनाचा हा नवा व्हेरियंट शोधून काढलाय. बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर व्हायरोलॉजी या प्रयोगशाळांमध्ये कोरोनावर संशोधन करताना डेल्टा क्रॉन हा विषाणू आढळून आला. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका रुग्णावर उपचार करताना त्यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन अशा दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं असा दावा सायप्रस विद्यापीठातल्या संशोधकांनी केलाय. युनिव्हर्सिटी ऑफ सायप्रसचे प्राध्यापक लिओनडियोस क्रोसिकिस यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत डेल्टा क्रॉनच्या 25 रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा क्रॉन व्हेरियंटमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन अशा दोन्ही व्हेरियंटचा संयोग आढळून आलाय. कदाचित जर असा डेल्टा क्रॉन नावाचा काही नवीन व्हेरियंट आला तरी त्याच्या ज्या प्रॉपर्टी असतील त्या समजायला थोडा वेळ लागेल, पण तो जास्त संहारक नसेल हे तेवढंच शक्य आहे. कारण जो जास्त संहारक जास्त इन्फेक्शियस होता तो होता डेल्टा आणि त्याच्यातून नवीन आलेला आहे तो ओमिक्रॉन आलेला आहे. ओमिक्रॉनची संहारकता त्या मानानं कमी आहे, म्हणजे तो व्हायरुलन्स कमी आहे. त्यामुळे डेल्टा क्रॉनच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती असेल. डेल्टा क्रॉन आढळून आल्यामुळे कोरोनावर संशोधन करणाऱ्या संशोधकांची चिंता वाढली आहे. कारण हा नवा व्हेरियंट घातक डेल्टाच्या संयोगापासून तयार झालाय. डेल्टा क्रॉनवर अद्याप जास्त संशोधन झालं नसलं तरी त्याच्या लक्षणांविषयीची माहिती मात्र समोर आली आहे. या डेल्टा क्रॉनची लक्षणं नेमकी काय आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रमाणेच याची लक्षणं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थात सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची लक्षणं डेल्टा क्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. कदाचित जर असा डेल्टा क्रॉन नावाचा काही प्रकार आला असेल, म्हणजे सायप्रस देशामध्ये सध्या अशा काही केसेस सापडल्यात की ज्याच्यामध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टाची दोन्हीची लक्षणं दिसत आहेत, तर त्याच्यासाठी काही नवीन उपचार पद्धती नसेल. आपण जर विचार केला तर कोरोनासाठी जी सुरुवातीला उपचार पद्धती दिलेली होती आजही तीच चालू आहे. याच्यासाठी काही नवीन औषधं सुद्धा मार्केटमध्ये आलेली नाहीयेत किंवा कमी कालावधीत येण्याची सुद्धा शक्यता नाहीये. कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरियंटमध्ये आढळून आलेली लक्षणं डेल्टा क्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळून आल्याचं सायप्रस विद्यापीठातल्या संशोधकांचं म्हणणं आहे.
मात्र कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमधील संक्रमण क्षमतेविषयी अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. कारण यापूर्वीच्या डेल्टा व्हेरियंटचा जगभरात वेगानं फैलाव झाला होता, तर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉननं अवघ्या काही आठवड्यातच सगळ्या जगाला अजगरी विळखा घातलाय. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन सौम्य असला तरी संक्रमणाचा वेग डेल्टापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आली आहे. भारतात सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाच्या संदर्भात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे दोन्ही व्हेरियंट आहेत हे मूळ कोरोना व्हायरसचेच व्हेरियंट आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे जेनेटिक बॅकग्राऊंड असेल, जी जिनोमची इन्फॉर्मेशन असेल ती सारखीच असेल. याच्यामध्ये जास्त काही बदल झालेला नसेल. जो बदल आहे तो त्याच्या सरफेसवरती म्हणजे वरच्या भागावरती, पृष्ठभागावरती जे काही प्रोटीन असतील त्यामध्ये जो काही बदल असेल तो दिसून येईल. त्यामुळं डेल्टाक्रॉनमध्ये नवीन असं काहीतरी आलेलं आहे किंवा नवीन जेनेटिक इन्फॉर्मेशन येईल असं काही शक्य होणार नाही. सायप्रस विद्यापीठातील संशोधकांनी डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगातून तयार झालेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटला डेल्टाक्रॉन असं नाव दिलंय, तर काही संशोधकांनी त्याला डेल्मायक्रॉन म्हटलंय. मात्र WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबद्दल अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. तसंच जगभरातील प्रमुख आरोग्य संघटना सुद्धा याबद्दल मौन बाळगून आहेत. आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे काही म्युटेशन्स सापडलेले आहेत. त्यानंतर ती माहिती WHO पाठवली जाईल आणि WHO त्याच्यावरती त्यांची जी सायंटिफिक टीम आहे ती त्याचं अनालिसिस करेल की हा नवीन उपप्रकार आहे का, हे फक्त एक लक्षणं दाखवणारा एक पूर्वीच्या व्हायरसचं नवीन म्युटेशन होतानाची जी लक्षणं आहेत तीच आहेत. जर असं काही वेगळा प्रकार दिसला, वेगळे त्याच्यामध्ये प्रोटीनमध्ये बदल झालेला दिसला, त्याच्यामुळे वेगळी लक्षणं दिसली, त्यावेळी WHO नक्की जाहीर करेल की हा काहीतरी नवीन प्रकार आहे. जग ओमायक्रॉनचा सामना करत असतानाच आता डेल्टाक्रॉनचं नवीन संकट समोर उभं राहणार की काय अशी शंका आहे. खरं तर गेल्या वर्षी आलेल्या डेल्टा व्हेरियंटमुळे भारतासह जगभरातील सर्वच मोठ्या देशात मनुष्यहानी झाली होती. त्यातून हे सगळे देश बाहेर पडत असतानाच आता डेल्टाक्रॉनचं नवीन संकट घोंगावू लागलंय. डेल्टाक्रॉनचा विषाणू भविष्यात रुग्णांसाठी घातक ठरणार नाही ना, याची चिंता जगभरातल्या आरोग्य यंत्रणेला आत्तापासूनच सतावू लागली आहे. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोनाची लाट ओसरली असं वाटत असतानाच ओमायक्रॉननं जगभरात हाहाकार उडवून दिलाय. ओमायक्रॉनचा वेगानं प्रसार होत असल्यामुळे अनेक देशात वैद्यकीय आणीबाणी लावण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनानं जगाला पुन्हा ग्रासलंय. कोरोनाच्या विषाणूमध्ये अनेक म्युटेशन झाले असून डेल्टाक्रॉन त्याचाच एक प्रकार असावा असं विषाणू संशोधकांना वाटतंय. पाहूयात. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट उसळली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जणू जगभरात कोरोनाची सुनामीच आली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन आढळून आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरसच्या लाटेचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा खरा ठरला असल्याचं बघायला मिळत आहे. आज जगाचा विचार करता ओमायक्रॉननं जवळपास 46 देशांना विळखा घातलाय. या देशांमध्ये रोज लाखो कोरोना रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ज्या विकसित देशांनी विक्रमी वेळेत नागरिकांचं लसीकरण पूर्ण करून घेतलं अशा देशांमध्येही ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढलाय. अमेरिकेत जणू ओमायक्रॉनचा विस्फोटच झालाय. रोज लाखोंच्या संख्येनं ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची नोंद होतीये. तसंच उपचारासाठी रुग्णालयात भरती होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय. एकीकडे कोरोनाचा फैलाव वाढत चाललाय तर दुसरीकडे ओमायक्रॉनचं संकट गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या विषाणूनं जगातील बहुतेक देशांमध्ये शिरकाव केला असल्याचं बघायला मिळत आहे. भारतातही अवघ्या काही दिवसात या विषाणूचा वेगानं फैलाव होतोय. कोरोनाच्या इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वेगानं वाढत चालली आहे. कोरोना आणि ओमायक्रॉन अशा दुहेरी संकटाचा सामना जगभरातील देशांना करावा लागतोय. ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असल्याचं मानलं जात असलं तरी तो जीवघेणा ठरल्याचं पाहायला मिळत आहे.
आजवर ओमायक्रॉननं जगभरात 100हून अधिक जणांचा बळी घेतलाय. त्यामुळे ओमायक्रॉन कमी घातक असला तरी जीवघेणा ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातील देशांना खबरदारी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पण ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच डेल्टा क्रॉनची दहशत निर्माण झाली आहे. खरे तर गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या विषाणूमध्ये अनेक म्युटेशन्स बघायला मिळाली आहेत. आजपर्यंत कोरोना व्हायरसमध्ये 60 ते 65 हजार प्रकारची म्युटेशन्स झालेली आहेत. त्यामधली जी डॉमिनंट म्हणजे ज्याची लक्षणं वेगळी दिसली, ज्याच्यामध्ये ज्या व्हायरसमध्ये मूळ व्हायरसपेक्षा जास्त बदल झाले, याच्यामध्ये डेल्टा होता, ओमिक्रॉन आहे, ब्रिटनमधून आलेला होता स्ट्रेन अल्फा, त्यानंतर ब्राझीलमधून आलेले होते. पण असे हजारो म्युटेशन्स ऑलरेडी झालेले आहेत. संशोधक डेल्टा क्रॉन विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगातून हा नवा व्हेरियंट तयार झाला असल्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे. कारण यापूर्वी आलेला डेल्टा व्हेरियंट रुग्णांकरता घातक ठरला होता. डेल्टामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली होती. तसंच इतर औषधांचाही वापर करावा लागला होता. पण डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन सौम्य असल्याचं आढळून आलं. तसंच लसीकरण केलेल्यांना त्याचा संसर्ग होत असल्याचंही बघायला मिळालं. पण या दोन्ही व्हेरियंटच्या संयोगातून तयार झालेल्या डेल्टा क्रॉनचा रुग्णांवर कोणता आणि किती परिणाम होईल याविषयी अद्याप संशोधन होणं बाकी आहे. डेल्टापासून आपण ओमिक्रॉनकडे आलो आणि साऊथ आफ्रिका, युरोपचा जी माहिती येते त्याच्यावरून असं दिसतं की डेल्टापेक्षा ओमिक्रॉनची ही संहारकता, म्हणजे एखाद्याला इन्फेक्शन करणं आणि त्या इन्फेक्शनमुळं डेथ होणं किंवा हॉस्पिटलायझेशन होणं हे ओमिक्रॉनच्या बाबतीत कमी झालेलं आहे. तर याचा अर्थ डेल्टापेक्षा ओमिक्रॉन त्या मानानं जी आपण अपेक्षा केलेली होती किंवा जी शंका होती त्याच्यापेक्षा तो कमी तीव्रतेचा निघालेला आहे. कदाचित इथून पुढचे जे व्हॅरियंट येतील ते सुद्धा कमी तीव्रतेचे होतील. आज जगभरातील ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांचा विचार केल्यास अधिक रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या रुग्णांना कमी त्रास जाणवल्याचं एका सर्वेक्षणातून आढळून आलंय. पण ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढलाय. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच आता परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरातील 191 देशांपैकी 46 देशांमधील 10 लाख लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असून रोज हा आकडा वाढतोय. गेल्या 2 वर्षांपासून जग कोरोनाचा सामना करत असून या कालावधीत कोरोनाचे विविध व्हेरियंट्स निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे कोरोनाच्या या व्हेरियंट चक्रातून कधी सुटका होणार असा प्रश्न सामान्यांना नक्कीच पडलाय. भविष्यात ही होत राहणार आहेत, म्हणजे फक्त ओमिक्रॉनवरती थांबणार नाही तर असे नवीन, जसं आज आपण डेल्टा क्रॉनची काही चर्चा करायला सुरुवात केलेली आहे की असं नवीन काहीतरी होऊ शकतं. कदाचित त्याच्यापेक्षा वेगवेगळे म्युटेशन्स होतील. डेल्टा आणि ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच आता जगभरात डेल्टा क्रॉनची चर्चा सुरू झाली आहे. सायप्रस प्रमाणेच हा कोरोनाचा नवा व्हेरियंट इतर देशात सक्रिय तर नाही ना, अशी ही शंका आता व्यक्त केली जाते. आपण सध्या ओमिक्रॉनचा विचार करत आहोत. काही भारतातील सुद्धा पेशंटना, रुग्णांना सेम लक्षणं आहेत जी डेल्टामध्ये होती आणि ओमिक्रॉनची जी आहेत. ओमिक्रॉनची नवीन अशी कोणतीही लक्षणं नाही आहेत. फक्त डेल्टामध्ये आपल्याला न्यूमोनिया जास्त प्रकारे होत होता लोकांना. ओमिक्रॉनमध्ये तो कमी प्रमाणात होतोय. मात्र घसा खवखवणे, खोकला येणे, सर्दी येणे हे नॉर्मल जी पूर्वीच्या कोविडची जी लक्षणं होती तीच लक्षणं आहेत. सो भारताला किंवा जगभरामध्ये असा डेल्टा क्रॉनचा नवीन असा काही धोका निर्माण झालेला नाहीये. सध्या आपण त्याच्याबद्दल विचार सुद्धा करायला नको. आगामी काळात अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या काही दिवसांचा विचार करता अमेरिकेत लाखो नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढलाय. आज कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा प्रभाव अमेरिकेत बघायला मिळतोय. ओमायक्रॉन हा कोरोना महामारीच्या नव्या टप्प्याची सुरुवात मानली जात असतानाच डेल्टा क्रॉननं चिंता अधिक वाढवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच डेल्टा क्रॉनचं सावट या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणखी काही काळ कोरोनाचा धोका कायम राहणार आहे हे वेगळं सांगण्याची आता गरज राहिलेली नाहीये, कारण कोरोनाच्या व्हायरसमध्ये सतत बदल होत असून त्याची वेगवेगळी रूपं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहेत। डेल्टा क्रॉनविषयी मतमतांतरं असली तरी लसीकरण हे कोरोना विरोधातील लढाईचं महत्त्वाचं अस्त्र मानलं जात आहे। त्यामुळे आता भारतात देखील कोरोनाचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे। कोरोनाची लाट आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता आता नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे। खरे तर अनेक देशात कोरोना लसीचे 2 बूस्टर डोस देण्यात आले। विशेषतः इस्रायल सारख्या देशानं यात मोठी आघाडी घेतली आहे। जगाला ओमायक्रॉनची भीती सतावत असताना इस्रायलचं सरकार निश्चिंत असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण इस्रायल सरकारनं आपल्या नागरिकांना 2 बूस्टर डोस दिले आहेत। त्यामुळे नागरिकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता 5 पट वाढल्याचा दावा इस्रायल सरकारकडून नुकताच करण्यात आला। इस्रायल प्रमाणेच अनेक देशांनी नागरिकांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे। जगभरातील कोरोना लसीकरणाचा अनुभव लक्षात घेता आता भारतातही कोरोनाच्या पहिल्या बूस्टर डोसची मोहीम राबवली जाते। सोमवारपासून मुंबईत बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे। मुंबईतील सगळी 500 लसीकरण केंद्र ही लसीकरणाची व्यवस्था करत आहेत। आजपासून देशभरामध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या मुंबईच्या BKC लसीकरण केंद्रावर आहे। हे केंद्र मुंबईतलं सगळ्यात मोठं केंद्र होतं आणि मुख्य जे लसीकरण मुंबईमध्ये पार पडलं त्यात या केंद्राची अतिशय महत्त्वाची भूमिका होती। आणि आता जेव्हा बूस्टर डोस दिला जात आहे आणि त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण केलं जात आहे, त्यामध्ये सुद्धा या केंद्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। बूस्टर डोस देताना आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोसला 39 आठवडे अर्थात 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय त्यांना बूस्टर डोस घेता येणार आहे। राज्याचा विचार करता आज महाराष्ट्रात 9 लाख लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, तर मुंबईत ही संख्या 1,90,000 इतकी आहे। मुंबईप्रमाणेच पुण्यातही बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे। पुण्यातील 179 केंद्रांवर महापालिकेकडून बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आलेत। सोमवार सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 2 डोस घेतलेल्या नागरिकांना गेल्या 2 महिन्यांपासून कोविन ॲपवर बूस्टर डोस विषयी मेसेजेस पाठवण्यात आले होते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी केली होती। 25% ऑनलाईन आणि 25% ऑफलाईन अशा पद्धतीनं हे बूस्टर डोस देण्यात येणार आहेत। पुण्यातल्या 179 केंद्रांवरती बूस्टर डोससाठीची तयारी जी आहे ती करण्यात आली। आज सकाळपासून ज्येष्ठ नागरिकांना निरोप गेलेले होते, ज्यांचे दुसरे डोस पूर्ण झाल्यानंतर 39 आठवडे किंवा 9 महिने पूर्ण झालेले आहेत अशांना बूस्टर डोससाठी मेसेजेस जे ते कोविन ॲपवरून गेलेले होते आणि त्यांचं लसीकरण पुण्यातल्या कमला नेहरू सेंटरसहित 179 सेंटर्सवरती सुरू आहे। तिथे कोविशिल्ड वॅक्सिन्स जे आहेत ते देण्यात आले, तर 10 केंद्रांवरती कोवॅक्सिन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। राज्याची उपराजधानी नागपूर शहरातही कोरोनाच्या बूस्टर डोस मोहिमेला सुरुवात झाली आहे। यासाठी नागपूरमध्ये प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। नागपूरमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसीचे बूस्टर डोस उपलब्ध करून दिले गेलेत। यापूर्वी घेतलेल्या लसीचाच बूस्टर डोस दिला जाणार आहे। नागपूर पालिकेसह जिल्ह्यातील 291 केंद्रांवर कोविशिल्ड आणि 54 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आलाय। आम्ही सध्या नागपूर महानगरपालिकेत एका केंद्रावर आहे। आपण जर का बघितलं माझ्या पाठीमागे तर तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे इथे व्यवस्था केलेली आहे। एकंदरीतच हे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहे यांचा बूस्टर डोस आलेला आहे। नागपूर महानगरपालिकेने शहरामध्ये 291 केंद्रावर आणि ग्रामीणमध्ये 54 असे एकूण केंद्र आहे आणि या सर्व केंद्रावर या ज्येष्ठ नागरिकांसाठी बूस्टर डोस असेल, फ्रंटलाईन वर्कर असेल त्यांच्यासाठी बूस्टर डोसची व्यवस्था केलेली आहे। देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे। दिल्लीच्या ANJP या रुग्णालयात प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे। मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळच्या सिव्हिल रुग्णालयात बूस्टर डोस मोहीम सुरू करण्यात आली आहे। आरोग्य तसंच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे। भारतात प्रिकॉशन डोस अर्थात बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली असली तरी अनेक देशात बूस्टर डोस घेतल्यानंतरही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं बघायला मिळत आहे।
कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होत असला तरी रुग्णाला कोरोनाचा त्रास होत नसल्याचं जगभरातील सर्वेक्षणातून पुढे आलंय. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण तसंच ठरलेल्या वेळात बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच डेल्टा क्रॉनचं सावट या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन. कोरोना पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतायत. त्यामुळे मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, शक्यतो घराबाहेर पडू नका. शासनानं घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.